महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी ज्या भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत ती वनरक्षक 2025 ची भरती याचं नोटिफिकेशन लवकरच जाहीर होणार आहे। आता ही सरकारी नोकरीची संधी जी आहे ना, तर ही अगदी तुमच्या पुढ्यात येणार आहे। या संधीचं सोनं करायचं की याच्याकडे दुर्लक्ष करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे। आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण या वनरक्षक भरतीचं आपण पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, पगार आणि परीक्षा कधी होणार आहे याचं स्पेक्युलेशन A to Z डिटेलमध्ये आपण इथं पाहणार आहोत। तहान लागल्यावर तुम्ही विहीर खोदायचा जर प्रयत्न केला तर त्याचा फायदा होत नसतो। आतापासून जर तयारी केली तर लक्ष दूर नाही। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करू आणि सगळी डिटेल माहिती तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे। वनरक्षक भरती 2025 ची निसर्गाचं रक्षण करणं ही आपली जिम्मेदारी आहे। वन विभागाची ही भरती आहे। या भरती संदर्भात संपूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे। बघा, भरतीबाबत प्राथमिक माहिती काय आहे की ही जी भरती आहे ही महाराष्ट्र वन विभागामार्फत केली जाणारी ही भरती आहे। ठीक आहे, यामध्ये पदाचे नाव वनरक्षक जे फॉरेस्ट गार्ड हे पद असणार आहे आणि यामध्ये एकूण पद जे आहे तर ते 1000 पेक्षा जास्त येण्याची शक्यता आहे। आता भरतीची घोषणा जी आहे तर ती जून जुलैमध्ये 2025 मध्ये अपेक्षित आहे। याची जी एक्झाम आणि याची जी प्रक्रिया आहे तर ही ऑनलाईन होणारी आहे। maforest.gov.in या वेबसाईटवरती याची नोटिफिकेशन वगैरे येणार आहे। आता यामध्ये विभागवार काही पद आहेत, तर हे पद कोणकोणते आहेत आणि किती पद आहेत हे देखील समजून घेऊ। बघा, नागपूर विभागामध्ये 1852 पद आहेत। किती? नागपूर विभागात 1852 पद आहे। ठाणेमध्ये 1568 आहे ठाणे विभागात। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1535, गडचिरोलीला 1423, कोल्हापूरला हे 1286, अमरावतीला 1188, धुळ्याला जवळपास 931 पद आहे, नाशिकमध्ये 888, चंद्रपूर जिल्ह्यात 845, पुण्यामध्ये 811, यवतमाळ 600 आणि एकूण असे 12,911 रिक्त पद आहेत। ठीक आहे, तर याची भरतीची जी प्रक्रिया आहे तर ती मंत्रालयाच्या जे वन खात्याचे जे मिनिस्टर आहे त्यांच्या याच्यावरती आहे आणि नक्कीच यावरती काय आहे की तातडीने हालचाल होणार आहे। आता यासाठी पगार आणि काय काय भत्ते मिळतात ते आपण पाहूया। वनरक्षक पदासाठी ना पगार जो आहे तर तो 18,000 ते 56,000च्या दरम्यान आहे। 7व्या वेतन आयोगानुसार हा पगार जो आहे तर तो निश्चित गेलेला आहे। 8वा वेतन आयोग लागलेला आहे, तर 8व्या वेतन आयोगानुसार सुद्धा यामध्ये काय होणार आहे, अपग्रेड होणार आहे। या व्यतिरिक्त खालील भत्ते देखील मिळतात, जसं की महागाई भत्ता DA मिळतो, देन घर भाडे भत्ता HRA, नंतर वैद्यकीय भत्ता PF ESIC या सगळ्या फॅसिलिटी यामध्ये आहे आणि इतर भत्ते देखील यामध्ये आहे। म्हणजे तुमचा पगार जो आहे तो मोठा होणार आहे। ठीक आहे, पात्रता आणि अटी यासाठी काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे की तुमचं कमीत कमी 12वी सायन्स असेल तर तुम्हाला प्राधान्य आहे। ठीक आहे, म्हणजे असं नाही की आर्ट्स आणि कॉमर्सला नाही आहे, पण सायन्स असेल तर प्राधान्य आहे, 12वी तुम्ही पास असायला पाहिजे। वयाची अट जी आहे ती खुल्या वर्गासाठी 18 ते 27 वर्ष असणार आहे, जी मागच्या वर्षीची तीच मी सांगतोय तुम्हाला। मागास वर्गांसाठी सवलत लागू असणार आहे। शारीरिक मापदंड यामध्ये फिजिकल जी टेस्ट होईल ते त्यामध्ये तुमची उंची जी आहे ती 163 सेंटीमीटर असायला पाहिजे आणि छाती जी आहे तर ती 79 सेंटीमीटर आणि फुगून त्यामध्ये 5 सेंटीमीटर जी आहे तर ती एक्सटेंड झाली पाहिजे। महिलांसाठी उंची फक्त 150 सेंटीमीटर हे काय आहे असायला पाहिजे ना। आता परीक्षा पद्धत जी आहे तर ही पद्धत होणार आहे ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट, CBE किंवा CBT म्हटलं जातं त्याला। CBE म्हटल्यानंतर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, आणि CBT म्हणजे काय, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार। म्हणजे ही कम्प्युटरच होणार आहे। म्हणजे आलं पुन्हा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांची एक्झाम आणि नॉर्मलायझेशन पद्धत पुन्हा आली। म्हणजे वेळ जो आहे तर तो थोडासा एक्स्ट्रा घेणार आहे भरतीसाठी, हे निश्चित आहे। समजा शारीरिक चाचणी पण होणार आहे आणि नंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, तुमचे सगळे कागदपत्र जे आहे तर ते पडताळणी होते। यामध्ये आता कोणकोणते विषय आहेत आणि किती मार्कासाठी कोणता विषय असतो हे सगळे डिटेल जाणून घेऊया। अभ्यासक्रम काय असतो ते देखील जाणून घेऊया।
आता सामान्य ज्ञान हा विषय, त्यामध्ये 30 प्रश्न तुम्हाला आणि 30 मार्क यामध्ये असणार आहे. बुद्धिमत्तेला तुम्हाला 30 प्रश्न आणि 30 मार्क यामध्ये असणार आहे. सेम गणिताचंही 30 प्रश्न 30 मार्क, मराठी आणि इंग्रजी भाषा दोन्हीपैकी एक 30 प्रश्न 30 मार्क असणार आहे. असे एकूण 120 प्रश्न 120 मार्क. म्हणजे 120 बॉलमध्ये तुम्हाला किती करायचे आहे? 120 रन करायचे आहे. तुम्ही किती करू शकता याच्यावर डिपेंड आहे की तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही प्ले ऑफला. जसं IPL मध्ये ज्या टॉपच्या टीम असतात ना, त्या टॉपरमध्ये तुमचं सिलेक्शन होणार की नाही हे त्यावरती अवलंबून आहे. आता अभ्यासक्रमासाठी तुम्ही काय काय वाचायला पाहिजे किंवा आतापासून सुरुवात करायची असेल तर कोणकोणते टॉपिक आहे त्यावरती लक्ष द्या. अभ्यासक्रमासाठी सामान्य ज्ञान जर तुम्हाला चालू घडामोडी, वन्यजीव आणि महाराष्ट्र जीवन. आता वन विभागाची जाहिरात आहे म्हटल्यानंतर वन्यजीव प्राणी यांच्यावरती काय आहे विशेष जास्त करून फोकस असणार आहे. तर ते आतापासूनच काय करा, त्यावरती फोकस करा. महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, भूगोल आहे, हे तुम्हाला यामध्ये विशेष करून लक्ष द्यायचं आहे. बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला कोडी असणार आहेत, आकृत्या असणार आहेत आणि श्रेणी यांचा काय आहे की तुम्हाला अभ्यासक्रम आतापासूनच सुरू करावा लागणार आहे. गणितामध्ये तुम्हाला सरासरी असणार आहे, ॲव्हरेज, प्रमाण, टक्केवारी, लघुत्तम आणि महत्तम, लसावी मसावी वगैरे ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या स्पर्धा परीक्षेच्या तर या असणार आहे. व्याकरण तुम्हाला असणार आहे, इंग्लिश आणि मराठीचं तुम्हाला काय व्याकरण, तुम्हाला ग्रामर तुम्हाला परफेक्ट करावं लागणार आहे, जे मी तुम्हाला शिकवेल. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अगदी छान एका लहान मुलाला जसं गोष्टीतून समवलं जातं की एखाद्या फॅमिलीमध्ये कोण नाऊन आहे आणि नाऊनची बायको कोण, वर्ब, नंतर त्यांना एक मुलगा आहे प्रोनाऊन, नंतर ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब, या 2 मुली आहेत. कोणत्या मुलीला वडिलांविषयी भावाविषयी जास्त प्रेम आहे, कोणती मुलगी आईची लाडकी आहे, ॲडवर्ब जी आहे ती आईची लाडकी आहे म्हणून ती आईच्या मागे पुढे करते. माझी आई कसं काम करते? क्लेवरली. माय मॉम वर्क क्लेवरली, फास्टली, राईट. तर या पद्धतीने अगदी अतिशय छान अशा प्रकारे गोष्टीच्या स्वरूपातून तुम्हाला सगळं बेसिक A to Z, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असेल किंवा व्होकॅब्युलरी असेल, अँटोनिम, सिनोनिम, सगळं A to Z मी यामध्ये तयारी करून घेणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी आणि गद्य भाग म्हणजे तुम्हाला पॅसेज, पॅरेग्राफ देखील यामध्ये काय विचारले जाणार आहे. तर शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला काय काय असणार आहे ते पण समजून घ्या. 1600 मीटर जे आहे तर ते तुमची रनिंग असायला पाहिजे 6.5 मिनिटामध्ये. महिलांसाठी 800 मीटर 4 मिनिटामध्ये आणि तुमची झडप चाचणी, लांब उडी आणि उंच उडी या देखील गोष्टी यामध्ये काय की चेक होणार आहे. शारीरिक मोजमाप पद्धती परीक्षा, PMT, फिजिकल मेजरमेंट टेस्ट म्हणतात, यामध्ये तुमची शारीरिक चाचणी देखील होणार आहे. अशा पद्धतीनं आतापासूनच तुम्ही काय करा, तयारी लागा. तयारीसाठी तुम्हाला जर काही स्रोत हवे असतील तर महाराष्ट्र विभागाची आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्ही काय करा आतापासूनच चेक करा, अपडेट राहा. मागच्या वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत आतापर्यंत ज्या पण झालेल्या आहेत तर त्या काय करा, हँडल करा, म्हणजे त्या बघा की ॲटलिस्ट तुम्हाला त्यांची काठिण्य पातळी कळेल, प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात ते देखील कळेल. आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगू, जे पेपर सेटर असतात ना, समजा आता लेट्स से की मला शासनाने काय सांगितलं की बाबा आता तुम्ही काय करा की वन विभागाची प्रश्नपत्रिका तुम्ही बनवा. तर मी काय करणार की मी नवीन प्रश्नांना मी हात लावणार नाही, कारण नवीन प्रश्न जे आहेत ना तर ते थोडेसे चॅलेंजिंग असतात. मग मी काय करणार की मागचे जे प्रश्न झालेले त्यापैकीच काय करणार की त्यांचा संदर्भ घेणार आणि मोस्ट ऑफ द टाइम 40-50% जे काही मी प्रश्न बनवणार तर ते 50% 30-40 45-50% मी मागच्या वर्षीचेच आलेले प्रश्न टाकणार. जास्त डोक्याला हेडॅक नको, कारण वेळेमध्ये ते टास्क पूर्ण करायचं असतं आणि सिक्रेटली असतं ते. तर म्हणून PYQ जे आहेत, ऐतिहासिक गोष्ट सांगत नाही आहे, फॅक्ट आहे. 10वीच्याही पोरांना माहिती आहे की PYQ किती इम्पॉर्टंट आहे. तर आतापासून तुम्हाला ते करायचं आहे. सामान्य ज्ञान तुम्हाला वाचायचं असेल तर लोकप्रश्न, चालू घडामोडी या भाषेचा काय करा, सराव करा. इंग्रजी आणि मराठी भाषेचा सराव सत्र चालू करा. आणि आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे ई-स्वयंचं, याला देखील काय करा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. शेवटचा सल्ला, जग आपलंच आहे. आता रक्षण जे आहे हे करायची वेळ तुमच्यावर आहे. तुमचं एक स्वप्न, एक संधी, एक जिम्मेदारी वनरक्षक बनण्याची, ही संधी जी आहे तर ती चुकवू नका. आतापासूनच काय करा, याची तयारीला लागा. बघा, एक सेंटेन्स बोलतो, कदाचित काहींना आवडेल काहींना नाही आवडणार. गध्यांची आणि घोड्यांची जर रेस झाली ना तर जिंकणार कोण? घोडे, बरोबर. आतापासूनच तुमच्यातला तो मर्द जो घोडा आहे त्याला जागवा, आळस झटकून टाका. आता नाही तर कधी नाही. नंतर ही जर संधी सोडली तर पुढे तुम्हाला आयुष्यभर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये म्हणा किंवा तुम्हाला तर माहिती आहे सध्या कशी कंडिशन आहे, याच्यापेक्षा आणखी भीषण परिस्थिती होईल. आग लागू द्या जिवारी आणि आतापासूनच काय करा, तयारीची सुरुवात करा. ठीक आहे. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. जर तुम्हाला काही कमेंट असतील, म्हणजे तुमच्या काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील
या भरतीचे रिलेटेड तर तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, अँड आय विल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय.